नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली शांत झोपलेली असते, परंतु अर्जुनची मात्र झोप उडालेली असते. अर्जुनला झोप येत नसते. तो इकडून तिकडे फक्त तळमळत असतो. तर आता अर्जुन उठून बसतो. तर त्याचवेळी सायलीला जाग येते. सायली विचारते, काय झालं? तुम्ही का उठलाय? तुम्हाला झोप येत नाहीये का? तर अर्जुन म्हणतो, नाही, तहान लागली होती ना म्हणूनच, असं म्हणत आता अर्जुन पाणी पितो. तर त्यावेळी सायली विचारते, झोपाना आता. तुम्हाला झोप लागलीच नव्हती का? अर्जुन म्हणतो, नाही लागली होती, पण तहान लागली म्हणून उठून बसलो. परंतु सायली ओळखते की अर्जुन कोणत्यातरी गोष्टीचा विचार करतोय आणि म्हणूनच सायली ही उठून बसते आणि अर्जुनला म्हणते, काय झालं? मला माहीत आहे तुम्ही अस्मिता ताईंचा विचार करताय ना, पण तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं काही नीट होणार आहे, झोपा बरं आता. असं म्हणत आता स्वतःहूनच सायली अर्जुनला झोपी घालते. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. इथे मात्र अर्जुनला खूप अस्वस्थ वाटत असतं. आता सायली ही झोपी जाते तर अर्जुन तिच्या अंगावर ब्लंकेट वगैरे घालतो आणि सायलीकडे पाहतो. तर त्यानंतर सायलीला ज्यावेळी जाग येते, यावेळी सायली पाहते तर अर्जुन बाजूला नसतो. सायली म्हणते, हे कुठे गेले आहेत? लवकर उठले असतील का? असं म्हणत सायली उठून पाहते तर अर्जुन तर बेडवर डोक ठेवून खालीच झोपे गेलेला असतो. आता अर्जुन बेडच्या बाजूला झोपलाय हे पाहून सायलीला खूप वाईट वाटतं. सायली अर्जुनला उठवते आणि म्हणते, काय झालंय? कसला विचार करताय? मी तुम्हाला म्हणाले ना, सगळं काही नीट होईल आणि अस्मिता ताईंच्या बाबतीत आपण काही वेडवाकड घडू देणार नाही आहोत, त्यामुळे तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून का घेताय? तर अर्जुन मनाशीच म्हणतो, सायली, मी अस्मिताईचा विचार नाही करत आहे, बायको आपल्या नात्याचा मी विचार करतोय. मी तुझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं. मला आता एका गोष्टीची भीती वाटते, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? आपलं नातं तर संपणार नाही ना? तर आता सायली म्हणते, काय झालंय? एवढा विचार नका करू, मी म्हणाले ना की आपण आहोत अस्मिता ताईसोबत. तर अर्जुन म्हणतो, हो ते तर आहेच, परंतु रात्रभर एवढं विचारांच चक्र चालू होतं की मला झोपच लागली नाही. तर सायली म्हणते, उठा आणि तुम्ही बेडवर झोपा. तर अर्जुन म्हणतो, नाही, नको, आता खूप उशीरही झाला आहे, वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये जायचं आहे, उगाच उशीर नको व्हायला. तर सायली म्हणते, हो ते तर आहेच, परंतु आज मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. तर अर्जुन विचारतो, का? आज कसली पूजा आहे? सायली म्हणते, अहो तुम्ही विसरलात का? सचिन भाऊजी आता घरी राहायला आले आहेत आणि त्यांच्या विश्वासावर मी अस्मिता ताईंना एकट नाही सोडू शकत. तो किती भयंकर माणूस आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे, आणि त्यात ती प्रिया. तर अर्जुन विचारतो, काय झालं? प्रियाने काय केलं? आता सायली म्हणते, काही नाही, काल तुम्ही घराबाहेर पडलात आणि ती मला फक्त खोडून खोडून विचारत होती. तिला बघायचं होतं की तुम्ही नक्की कुठे आहात, तिचा शोध तर घेत नाही आहात ना? तिच्याबद्दल काही गोष्टी शोधत तर नाही आहेत ना? आणि म्हणूनच ती आपल्या मागावर असते. तर आता सायली अर्जुनला म्हणते, मला सांगा, घरात अशी दोन माणसं असताना मी कशी घराबाहेर येणार आहे? अर्जुन म्हणतो, ते तर आहेच, म्हणजे प्रॉब्लेम आलेत ना की सगळे एकदमच येतात? सायली म्हणते, पण कितीही प्रॉब्लेम आले तरी आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही, आपला शोध चालूच राहणार. तर त्याचवेळी अर्जुनला फोन आलेला असतो. आता अर्जुनला चैतन्याने फोन केलेला असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, तू ऑफिसला येणार आहेस की डायरेक्ट? तू मला वंदना जाधवच्या ऑफिसमध्येच भेटणार आहेस? तर अर्जुन म्हणतो, काय प्रश्न नाही, हा तू मला वंदना जाधवच्या ऑफिसचा ॲड्रेस पाठवलायस ना, मग मी का ऑफिसमध्ये येईन? तिथेच येणार आहे ना? मी काही का विचारतोयस मला? तर चैतन्य म्हणतो, अरे हो, चिडतोयस कशाला? मी फक्त कन्फर्म केलेय, नाहीतर मी मग वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये गेलो असतो आणि तू आपल्या ऑफिसमध्ये गेला असतास आणि उलट माझ्यावर चिडचिड केली असतीस. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आपण भेटूच थोड्या वेळात. आता अर्जुन फोन ठेवतो, विचार करू लागतो.
तर दुसरीकडे कल्पनाताई रूममध्ये आवरावर करत असतात आणि त्यावेळी त्यांना फोन आलेला असतो. तर कल्पनाताई ना प्रतिमा आत्यांचा फोन आलेला असतो. प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना अगं अस्मिता कशी आहे? तर कल्पनाताई म्हणतात, ती ठीक आहे, परंतु तो सचिन इथे राहायला आलाय ना, त्यामुळे आम्ही सर्वजण खूप अपसेट आहोत. हा पण प्रतिमा अस्मितासाठी आम्ही घरचं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तर प्रतिमा आत्या म्हणतात, होते तर करावंच लागेल. जोपर्यंत अस्मिता सचिनच सत्य मान्य करत नाही तोपर्यंत आपण त्रागा करण्यात काहीच अर्थ नाहीये. तर कल्पना ताई म्हणतात, ते तर आहेच, पण प्रतिमा तू का इतका सकाळीच फोन केलायस? काय झालंय? तर प्रतिमा म्हणतात, अगं हो, मी तुला हे सांगायला फोन केला होता की आमच्या घरात शेजारी परांजपे राहतात आणि त्यांच्या घरी एक मुलगी कामाला येते. तिची आई आहे जी लहान मुलांना मॉलिश करते, आंघोळ घालते, ही अशी काम ती करते. तुला असं कोणीतरी हवंच होतं ना, म्हणून म्हटलं की तुला फोन करावा. कल्पना ताई म्हणतात, हो हवंच होतं, बरं झालं तू फोन केलास. तर प्रतिमा आत्या म्हणतात, आणि अगं जरा माझं तन्वीकडे सुद्धा काम होतं. कल्पना ताई म्हणतात, तन्वीकडे? तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं ही जी शैला आहे ना, ती खूप छान शिवण काम करते, तिला फॅशन डिझायनिंग करायचं आहे. मग मी तिला म्हटलं की आमच या तन्वीने सुद्धा फॅशन डिझायनिंगच केलं आहे. तर ती शैला म्हणाली, मग तुम्ही तुमच्या तन्वीने ज्या कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंग केलं तिथील मला माहिती मिळेल का? म्हणजे ती जरा माहिती द्या. तर मी म्हटलं, मला कुठे काही माहीत आहे. म्हटलं तन्वीला सगळं काही माहीत असेल, म्हणून म्हटलं तू तन्वीला सांगशील ना सगळं काही? तर कल्पना ताई म्हणतात, हो मी नक्कीच सांगेल, पण खरंच कमाल आहे ना, आता फॅशन डिझायनिंग करणे म्हणजे खरंच कमाल आहे त्या मुलीची. तर प्रतिमा म्हणतात, हो ना, मी त्या मुलीला म्हणजे शैलाला तुमच्या घरी पाठवत आहे. तन्वीला जरा बोल, तिच्याशी नीट बोल, तिच्याशी नीट वाग, आणि हो तुझ्या कॉलेजबद्दलची सगळी माहिती तिला दे, मी तिला आज पाठवेनच. कल्पना ताई म्हणतात, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. आणि अगं प्रतिमा तुला जमेल तसं येऊन जानाग. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो कल्पना मी येईनच, असं म्हणत आता दोघेही फोन ठेवतात. येथे मात्र अस्मिताच्या काळजीने कल्पनाताई खूप अस्वस्थ असतात. दुसरीकडे पाहायला मिळतं सायली बाळाला खेळवत असते. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, बायको मी येतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे, परंतु संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा. हा अर्जुन म्हणतो, हो बघतो मी आता. अर्जुन निघणार तर त्याचवेळी प्रिया येते आणि आवाज येत म्हणते, अर्जुन आज तुला जायलाच हव्य. अर्जुन म्हणतो, हा काय प्रश्न आहे, आज तर माझ्या महत्वाच्या मीटिंग आहे, त्यामुळे मला ऑफिसला जावंच लागेल. तर आता प्रिया नाटक करते आणि म्हणते, नाही म्हणजे अरे जाणं काही महत्वाचं आहे का? म्हणजे तो सचिन घरी आलाय ना, त्यामुळे त्या सचिनच्या काही भरोसा नाही. म्हटलं तुम्ही घरी असणं खूप गरजेचं आहे. मी अश्विनला सुद्धा म्हणाले होते, परंतु त्याला इमर्जन्सी आली ना, म्हणून त्याला जावं लागलं. पण तुला तसं काही इमर्जन्सी काम नाहीये ना, त्यामुळे तू वर्क फ्रॉम होम करशील का? असं म्हणत प्रिया आता अर्जुनला घरी थांबवण्याचा प्रयत्न करत असते. हे सायली अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. अर्जुन प्रियाकडे पाहतो तर प्रिया पुढे नाटक करत म्हणते, काय आहे, तू जर घरी थांबलास ना तर आई बाबांना थोडा आधार वाटेल ना. तर आता अर्जुन प्रियाला म्हणतो, तुझी समस्या, तुझी काळजी कळते मला, पण त्यासाठी तन्वी मी का थांबायला हवं? अगं तू आहेस ना माझी ताई, तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं तू फुल कॉन्फिडन्समध्ये सगळं काही एकटी हँडल करू शकतेस. येस, मला खरंच तुझ्याबद्दल खूप खात्री आहे. आता मात्र प्रियाची बोलतीच बंद होते. सायलीला हसायला येत असतं. तर अर्जुन पुढे म्हणतो, कसं आहे ना तन्वी, या अगोदर तू घराची कोणतीच जबाबदारी घेतली नव्हतीस ना, म्हणून तुला जरा टेन्शन येते, पण काळजी करू नकोस. तुला साथ द्यायला माझी बायको आहे ना. अगं तुझ्या सोबतच आहे ती कुठेही जाणार नाही. या घराची काळजी घेण्यासाठी ती सुद्धा इथेच आहे.
मी जरी ऑफिसला गेलो ना तरी माझी बायको इथेच आहे, याच घरात असं म्हणत आता प्रियाला अर्जुन काही बोलायलाच देत नाही. आता विमलताई धा आवाज येत म्हणतात, हो अर्जुन दादा अहो, तुम्हाला थांबायची काहीच गरज नाही, आम्ही आहोत, सगळी काळजी घेऊ. तर आता अर्जुन म्हणतो आहे ना विमलताई सुद्धा आहे, चला मी येतो असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. आता प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. तर सायली प्रियाला म्हणते, इतके केविलवाणे प्रयत्न करण्याची काहीच गरज नाहीये प्रिया. तर आता प्रिया नाटक करत सायलीला म्हणते, कुठल्या प्रयत्नाबद्दल बोलतेस तू? म्हणजे आई बाबांची काळजी घेण्यासाठी मी अर्जुनला घरी थांबवत होती त्याबद्दल का? तर सायली म्हणते, प्रिया अगं याबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल मी काय बोलत आहे हे तर तुला चांगलंच माहीत असेल, ज्या कामाला लाग असं म्हणत आता सायलीने प्रियाला कामासाठी जुंपल असतं. आता प्रियाची चिडचिड होत असते, चिडचिड करतच काम करत असते आणि आवाज देत म्हणते, विमल मला तो डबा दे. तर विमलताई म्हणतात, तो डबा रिकामा आहे. तर प्रिया म्हणते, दुसरा डबा दे. तर विमलताई म्हणतात, नक्की तुम्हाला कसला डबा हवाय तन्वी ताई? म्हणजे तांदळाने भरलेला की डाळीने भरलेला? तर प्रिया म्हणते, तांदळाचा भरलेला डबा दे. आता विमलताई प्रियाजवळ तांदळाचा डबाही देतात. तर प्रिया पुढे म्हणते, ताट दे असं म्हणत आता विमलताई तिला ताटही देतात. तर त्यानंतर प्रिया आता तांदूळ त्या ताटामध्ये काढत असते. तर आता शैला डिटेल्स विचारत म्हणते, तुम्ही नक्की स्पेशल कोणती साईड घेतली होती, म्हणजे टेक्स्टाईल डिझाईनमध्ये की फॅशन डिझायनिंगमध्ये? आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तर प्रिया उत्तर देत म्हणते, पार्टीवेअरमध्ये. आता हे मात्र सगळ्यांसाठी नवीनच उत्तर असतं, सगळेच जण प्रियाकडे पाहू लागतात. तर आता शैला पुढचा प्रश्न विचारत म्हणते, बरोबर पण तुम्हाला कोणती फॅब्रिक्स हाताळायला शिकवली आहे त्याबद्दल माहीत असेलच ना? प्रिया म्हणते, हो मला खूप आवडायचं ते. आणि त्यानंतर शैला प्रश्न विचारत म्हणते, थिअरी प्रॅक्टिकल कसं होतं? तर प्रिया म्हणते, छान होतं ते खूप छान पद्धतीने घेतात, अगदी जसं बाकीच्या ठिकाणी घेतलं जातं तसंच. तर शैला म्हणते, बरं तुम्हाला कुठले पॅटर्न शिकवले? तर प्रिया म्हणते, अगं हो थांब, अगं काय किती प्रश्न विचारतेस बसल्या बसल्या, तू माझ्याकडून कोर्सच शिकून घेणार आहेस का? आणि हे बघ शैला, अजिबातच कठीण नाहीये, खूप सोपं आहे. तू ॲडमिशन घेतलं ना की तुला लगेच कळेल. आणि तुला तर ब्यापैकी माहिती आहे, सगळ्याच गोष्टींची माहिती आहे तुला, आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुला तर तो कोर्स एकदम सोपा जाईल. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, अगं तन्वी, ही ना तुझ्याकडून माहिती घेण्यासाठीच आली आहे, मग ती जे काही तुला विचारते ना त्याची नीट उत्तर दे. की आता मात्र प्रियाला काय बोलावं काहीच कळत नसतं. प्रिया घाबरून गेलेली असते आणि प्रियाचा बदललेला रंग सायलीने ओळखलेला असतो. तर प्रिया कल्पना ताईंना म्हणते, आई ॲक्च्युली काय आहे माहितीये का, ते खूप महागड स्कूल आहे, त्यामुळे त्याची फी हिला नाही जमणार, परवडणारही नाही, उगाच कशाला वेळ घालवायचा. तर आता शैला म्हणते की हो तिथे तर जरा प्रॉब्लेम्स होईल. तर शैला खूप उदास होते. तर सायलीम म्हणते, शैला तुला शिकण्याची इच्छा आहे ना, झालं तर मग अन्नपूर्णा ट्रस्ट तुझ्या सगळ्या फीची जबाबदारी उचलेल. तसंही अन्नपूर्णा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक होतकरू मुलांच्या फी भरल्या जातात, त्यांना शिक्षण दिलं जातं, त्यापैकी तू सुद्धा एक असशील. तू नको काळजी करूस, हा पण तुला एक करावं लागेल, एक जबाबदारी मात्र तुझ्यावर आहे, मनापासून अभ्यास करून छान मार्कानेच पास व्हावं लागेल. तर शैला म्हणते, हो नक्कीच, माझं तर स्वप्नच आहे फॅशन डिझायनर व्हायचं, ते सुद्धा अगदी तन्वी ताई सारखं. आता शैला पुढचा प्रश्न करत प्रियाला म्हणते, आणि हो तन्वी ताई, तुम्ही तुमच्या फॅशन डिझायनिंगसाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरायचा? आता प्रियाच्या आता अबक होतं. तर प्रिया आता तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते आणि शैला म्हणते, शैला मी काय म्हणते, मी तुला कॉल करून ना सगळी इन्फॉर्मेशन देते, सगळं एक्सप्लेन करते, पण त्या अगोदर
मला साडी चेंज करायची, मी आलेच हा असं म्हणत प्रिया तिथून निघून जाणार. पण शैला म्हणते नाही ठीक आहे, परंतु मला फक्त शेवटचे इतकंच विचारायचं होतं तुम्हाला. तिथे कुठल्या कुठल्या ॲक्सेसरीजमधलं डिझायनिंग शिकवलं होतं. तर प्रिया घाबरतच म्हणते ॲक्सेसरीज म्हणजे ते असं म्हणत प्रिया डोक्याला हात लावते. तर सायली प्रियाला म्हणते काय प्रिया, तू तर अशी घाबरलीस आणि अशी उत्तर देतेस की जसं काय तुझा आणि फॅशन डिझाईनचा काही संबंधच नाहीये. तर प्रिया सायलीला म्हणते काहीतरीच काय सायली, अगं त्यावेळी त्या कोर्सची मी टॉपर होते, आता जरा लिंक तुटली आहे म्हणून. तर असं म्हणत प्रिया काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन हे सगळं काही बाजूला सारण्याचा आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात अगं तन्वी, पण तुझी ही शिवणकला आम्हाला कधी दिसलीच नाही, म्हणजे तू घरच्यांकरता कधी काही शिवलंच नाहीस ना. तर प्रिया नाटक करत म्हणते आई, अगं लग्न करून आल्यानंतर मला वेळच कुठे मिळालाय. तसा तर आता शैला म्हणू लागते ताई तुम्ही असं नका करू, एवढा कोर्स तुम्ही छान केला, एवढा टॉपर होता, मग तुम्ही इतका कोर्स कंप्लीट केल्यानंतर ते ज्ञान वाया नका घालू. असं म्हणत आता शैला प्रियाला प्रॅक्टिस चालू ठेवायला सांगते. तर प्रिया म्हणते हो नक्कीच बरं. तर आता सायली म्हणू लागते अगदी खरं आहे, शैला अगदी बरोबर बोलते. प्रिया तू तुझी प्रॅक्टिस चालूच ठेव, मी काय म्हणते तू बाळासाठी छान झबली शिव ना, म्हणजे आम्ही सुद्धा बघू तू काय काय फॅशन करतेस ते. तर प्रिया नाटक करत म्हणते हो बघते, पण मी जरा येऊ का साडी चेंज करून. तर कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं तुझी साडी वाळली सुद्धा आणि बघ तिला डाग सुद्धा नाहीये, त्यामुळे तुला साडी चेंज करायची काहीच गरज नाही. आणि अगं काय हे घरामध्ये बाळ आहे म्हटलं, अशा गोष्टी होतच राहणार, किती वेळा कपडे बदलणार आहेस, सोड ना आता. असं म्हणत कल्पनाताई प्रियाला काही साडी चेंज करायला जाऊ देत नाहीत. कल्पनाताई प्रियाला म्हणतात बर तू एक काम करशील का, अस्मिता करता दूध आणि तिच्या याकरता कॉफी घेऊन जा. आता पुन्हा एकदा प्रिया घरकामात अडकलेली असते. कल्पनाताई शैलाला विचारतात शैला तू काय घेशीस. शैला म्हणते नाही नाही मला काही नको आहे. तर विमलताई आता प्रियाला म्हणतात तन्वी ताई मी सगळं तयार करून ठेवलं आहे, तुम्ही ओतून घ्याल ना. तर प्रिया म्हणते हो हो करते ना. तर आता विमलताई म्हणतात बरं मी यांच्यासाठी चहा बनवते. असं म्हणत विमलताई चहा बनवण्यासाठी निघून जातात. तर कल्पनाताई शैलाला म्हणतात बर शैला, तुझ्या आईला विचार ना बाळाच्या आंघोळीसाठी आणि मॉलिशसाठी कधीपासून येणार आहे ती. तर शैला म्हणते हो हो आज तुम्हाला ती कॉलेज करणार आहे आणि बाळासाठी ती अगदी आनंदाने येणार आहे. आता सायली विचार करत म्हणते शैलाने रियाला एक दोन प्रश्न काय विचारले, मग ती एवढी का गोंधळली, जसं काय ती कधी कॉलेजला गेलीच नाही, म्हणजे ही नक्की कॉलेजला गेली होती ना. कारण मी कित्येक वेळा प्रियाच्या रूममध्ये तपास केला, कित्येक वेळा तिच्या रूममध्ये शोधाशोध केली, परंतु आतापर्यंत कॉलेजच्या संदर्भात काहीच आणि कुठलीही गोष्ट माझ्या हाती लागली नाहीये ना कधी. त्या फॅशन डिझायनिंगचं साहित्य ना कधी निकालाची प्रत. मग नक्की ही कॉलेजला गेली असेल ना, की प्रिया या बाबतीत पण खोटूच बोलत असेल का. आता सायलीच्या मनात मात्र शंका निर्माण होते आणि सायलीच्या लक्षात येतं की कदाचित नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असावं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया आता सचिनसाठी कॉफी घेऊन येते. सचिन बाहेर पडत असतो. प्रिया म्हणते सचिन तू कुठे निघालायस का नाही, म्हणजे मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले होते. अरे कॉफी घे ना. सचिन म्हणतो सिरियसली माझ्यासमोर हे नाटक, तुला काय वाटतंय तुझ्याबद्दल मला काहीच माहीत नाहीये का. अगं या घरच्यांना तुझ्याबद्दल जे माहीत नसेल ते मला माहीत आहे, आणि हो माझ्याबद्दल सुद्धा तुला चांगलंच माहीत असेल. आता मात्र प्रिया घाबरते. तर सचिन म्हणू लागतो तुला जर माझ्यासोबत कोणतं डील करायचं असेल तर तू नक्कीच करू शकतेस. प्रिया मनाशीच म्हणते साक्षीने याला माझ्याबद्दल काही सांगितलंय का नाही. नाही तसं होऊन चालणार नाही.
तसं जर साक्षीने केलं तर आणि माझ्यासोबत मॅडमचे किती नुकसान होईल हे तर साक्षीला चांगलंच माहीत आहे. आता प्रिया त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. सचिन म्हणतो, हॅलो, काय झालंय, कसला विचार करतेस, काही सांगणार आहेस, काही बोलणार आहेस का, मी निघू? तर प्रिया म्हणते, नाही, थांब ना. असं म्हणत प्रिया आजूबाजूला बघते आणि त्यानंतर सचिनला म्हणते, सचिन, साक्षीचा मला कॉल आला होता, तर ती म्हणाली आहे की तिला तुझ्याशी बोलायचं आहे. ती मला म्हणाली की तुझं आणि तिचं बोलणं करून दे. तर सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, पण तू तुझा जरा मोबाईल देतेस का, कारण मला माझ्या फोनवरून फोन करता येत नाही. आता प्रिया आपला मोबाईल सचिनकडे देते. सचिन साक्षीला फोन करायला घेतो. सचिन साक्षीला म्हणतो, हाय ब्युटीफुल, हो नको काळजी करू, सगळं काही ठीक आहे, आपण ठरवलं तसंच सगळं काही होते, मिस यू बेबी, लव यू. असं म्हणत आता सचिन साक्षीसोबत बोलतो आणि त्यानंतर प्रियाचा मोबाईल परत देतो. तर आता प्रिया म्हणते, चलो, मी तुझी मदत केली आहे. सचिन म्हणतो, मग आता मी तुझी काही मदत करणे अपेक्षित आहे का? तर प्रिया म्हणते, हो, मला थोडी कॅश. तर सचिन हसतच म्हणतो, सॉरी, मी कुठलेही पैशाचे व्यवहार करत नाही, आणि हो, त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला मदत नाही केलीस ना तरी काहीच हरकत नाही. तर प्रिया म्हणते, पण मी आता मदत केली, त्याचे पैसे? तर सचिन म्हणतो, मी मदत मागितली होती का? असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. तर प्रिया म्हणू लागते, काय माणूस आहे हा, कशाला मी माझा मोबाईल दिला याला. आता मात्र प्रियाला मोबाईल दिल्याचा पश्चाताप होत असतो. प्रिया खूप चिडते आणि म्हणू लागते, माझा मोबाईल म्हणजे पब्लिक टेलिफोन आहे का? अरे, त्याच्यात सुद्धा 1 रुपया टाकावा लागतो, पण याने तर 1 रुपया सुद्धा दिला नाही. मला कुठून हे फुकटे सापडतात ना काय माहीत. असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतिमा आत्या सायलीला फोन करतात आणि विचारतात, सायली, मी पाठवलेले फोटो तुला व्यवस्थित मिळाले आहेत ना? तर सायली ते फोटो पाहते आणि म्हणू लागते, हो प्रतिमा, थँक यू सो मच प्रतिमा. तर प्रतिमा सायलीला म्हणतात, अगं, त्या थोकस कशासाठी? अगं, तू प्रयत्न करतेस म्हणून आपल्या समोर सत्य तरी येईल की त्या तन्वीने खरंच फॅशन डिझायनिंग केलं आहे की नाही. नाहीतर आमची मुलगी खोट बोलण्याच्या बाबतीत कुठल्या टोकाला जाऊ शकते हे तर आम्हाला चांगलंच माहीत आहे. तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, बरं प्रतिमा आत्या, पण तुम्ही रविराज काकांना याबद्दल काहीच सांगू नका, कारण जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच बोलू नका. प्रतिमा आत्या म्हणतात, हो बरं, मी नाही सांगणार. आता तुझी आम्ही अशी चारी बाजूनी कोंडी करू ना की तुला बाहेर पडणंही मुश्किल होईल. आता बघ तुझी मी काय अवस्था करते. आता सायली प्रियाला कशाप अरकारे धडा शिकवेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.